हॅलो फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आम्ही सुद्धा एकदम मजेत. आम्ही आलेलो आहे आमच्या कोकणातल्या गावाला आणि आता आम्ही चाललेलो आहेत आमच्या जंगलामध्ये. म्हणजे आमच्या तिकडे काजूच्या आंब्याची झाडं आहेत तिकडे. तर चला बघूया काय लागलं आहे काय नाही लागलं आहे, दाखवते तुम्हाला. चला, इकडे बाबा आहे, इकडे मिथिला मॅडम आहेत. हे बघा, काठी बिटी घेऊन प्युअर गावठी. ऐकू चल. बाय बाय, आम्ही पुढे जातो. मम्मीला काटे सोडूया. कसं मस्त वाटतं ना जंगलात आल्यावर. एकदम भारी आहे. बघा इथे पालखीचं चित्र काढलेलं आहे. पालखी काढलेली आहे मस्त. चित्र नाही, हे काढलेलं आहे रांगोळी. न्यू घर थोडी आहे, पालखीचं आहे ते. हा असा रोड आहे आणि इथून आमच्या इकडून जायला आतमध्ये आमच्या झाडांकडे जायला रस्ता आहे. सावकाश जावं लागतं एकदम, पाय टाकत टाकत. मला म्हणूनच भीती वाटते. पाचोळा भरपूर जमलेला असतो आणि काही समजत नाही जायला. पण असलं बिसलं तर पायाखाली त्याची भीती वाटते मेन म्हणजे. आता आपण जाऊया हळूहळू. हे बघा, करवंद पण पिकली आहेत. खा. अगं नको, तुला नाही खाता येत तर कपड्यांची वाटलं कपड्यांवर सांगशील. चल, एक दिवस खास करवंदांसाठी यायला पाहिजे. माझं रक्त बघून जा, किडे रक्त नाही ते हे. गोड आहेत. गोड आंबट आहे, गोड आंबट. पाण्याचं चिक आहे ना, घशाशी साठतो. माझा जीभ लाल झाला. टाकून लाल नाही होत त्याच्याने. ए ए ए मोठी जंगल सफारी वाली गाव. मी गावठी आहे, तू जंगल पकडे. हा तोंडका आपला आहे. इथून जिथे झालं ना कोणाचं लक्षात राहतं? अळूचं झाड. अगं नको ना, असं नाही करायचं. मी काटनला साईड करते. हे अळूचं झाड आहे. बायकूर अळूचं झाड आहे, पण त्याच्यावर एक सुद्धा अळू नाही लागलाय. मस्त लागतात अळू, मला खूप आवडतात खा. आमच्या आजोळी भेटायचे आम्ही जायचो तेव्हा, नाही तर आमच्याकडे नाही. जंगलात आलोय तरी वारा लागत नाही. खूप गरमी होते, खूप जास्त गरमी होते. आता जेवढी गरमी होते ना तेवढा पाऊस पडणार आहे. कुठलं अळूचं झाड आहे बघू दे. मला काही समजतच नाही, लागत का नाही पण ते. आणि हे आमचं आंब्याचं झाड आहे, पण यावर्षी आलं नाही. दरवर्षी येतं ते. आमचं सार्वजनिक झाड आहे ते, सगळ्या काकांचं मिळून. पण ते आलंच नाही आहे ह्या वर्षी. तर दरवर्षी आंबे देतं ते आम्हाला, पण ह्या वर्षी अजिबात नाही लागलंय. यावर्षी आंबेच नाही लागलेत. म्हणजे मोहोर आला होता सगळीकडे, पण तो करपून गेला. त्याच्यामुळे लोकांचं खूप नुकसान झालं. खायला आंबे पण नाहीत यावर्षी लोकांना. काही काही ठिकाणी आहेत, पण एवढे पण नाहीत जसे दरवर्षी लागतात. कोण काय माहिती, तिच्या दारातले आहेत ते नाही तयार झाले. आंबे तयार नाही झालेत. कुठे तयार झालेत? खातात. खायचे नसते, खाल्लं तरी चालतं, पण ते खाल्ल्यावर पोट दुखते कधी कधी.
त्यांनी आणले असतील विकत कुठून. मी आज खाल्लंय. तुला दुसऱ्यांकडचं चांगलंच लागतं, स्वतःकडचं नाही चांगलं लागत. ही रियान दादाची काजू आहे. हे पडले ना, हे झाड रियान दादाचा. खाली बघत या, खड्डे आहेत पडलेले. आणि इकडे समोर पण झाड आहेत आमची. मी माझं लग्न झाल्यापासून दरवर्षी मला हे झाडं दाखवतात, पण माझ्या लक्षातच नाही राहत कुठची झाडं. माहिती आहेत मला, हे आंब्याची झाडं तरी माहिती आहेत, पण वाटत नाही लक्षात राहत कुठून यायचं ते, कळतच नाही. अशा वाटा आहे तिथे, भुलभुलैया. एवढं पातेरातून यायला पण भीती वाटते. एक वर्ष हे हे बघा, हे आमचं आंब्याचं झाड आहे, हे वालं दाखवते तुम्हाला. गेल्या वर्षी आपलं हे झाड आलं होतं ना आंब्याचं. हे बघा, हे यंदा एक सुद्धा कैरी नाही बघा, कुठेच कैरी दिसत नाही अजिबात. मोहर चांगला आलेला पण कैरी नाही दिसत. हे आमच्या काकांचं आहे, हे प्रकाश काकांचं ना. मग ते तिकडचं प्रकाश काकांचं, आणि हे आमच्या दुसऱ्या काकांचं, बारक्या काकांचं. कोणाचीच झाडं नाही आलेत अजिबात. बघा मस्त सूर्यास्त झालेला आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आलोय मस्त. एवढं भारी वाटतंय जरा इथे. आता वारा सुटला, तर दिवसभर अजिबात वारा नसतो. मेथीलाचा कलर पक्का झालाय, आधीच पक्का होता, आता परमनंट. काठी कशी आणली खाली टाकायसाठी, तुझं खांद्यावर घ्या नाही. आता आहे ना, मी घेऊन जाते आमच्या काजूच्या झाडांमध्ये. मग हे माझ्या लक्षात येतं, ही वाट आहेत ना एकदम बुलबुलाई आहे. पण मी आता मस्त ट्राय करते. माझ्या लग्नाला तर 8 वर्ष झाली, पण मला माझी काजूची कधीतरी लक्षात ठेवायला लागणार आहेत ना. थांबा, मी तुला जरा हातू दे, तिकडून आलो आपण. फिरून जायचे ना तिकडे. झाडावर नदीत पाणी लाल लाल घरांची हिरवी दार, लाल घरांची हिरवी दार, ची पाठ कशी नागपुडी वाट, निराशाल पाण्याचा जोगदार काढ, पहाडच काढले पक्षी चार, उगवत सूर्य डोंगरा आड, रंगीत फुलांनी सजलं रान, पहा माझ्या चित्र झालं की नाही छान. मुंग्यांची घर आहेत, त्याच्यामध्ये टिंब असतो. ते केव्हा तरी बोलत. बंद करा. चल बंद करा आता. मम्मी बंद करू. थांबवा द्या, कर. फायनली मी आमच्या काजू मध्ये बरोबर आलेली आहे. येस. हे बघा, इथे काजू पडलेत आणि हे आमचं काजूचं झाड आहे. हे बघा, अशी काठी घेऊन यावी लागते जंगलामध्ये, कोण पण असतं ना, आणि काटे बिटे असतात ना तसे बाजूला करायला. तू इकडून घे ना बोटी. ती दाखवते ना, दिसतात पिवळे पिवळे, वरचे दिसतात, मग सगळं दिसतंय पिकलेले. पाडायला पाहिजे काठीने. हे बघा, हे एवढे पडलेले आहेत आमचे.
आता हे पडलेले पण नाही जमवायचे. पडलेले उचलायचे. आता पडले तिथे आणले. तिथे उचलली का तू? कुठलं उचललं जरा. ते तिकडून त्याचा फोटो हे आंब्याचा फोटो काढ तिथे उचलतो. काजू आहे. याचं दाखवते तुम्हाला. बघा ह्याचे काजू पडलेले असतात ना आपले झाडाखाली. आता ह्यांच्याकडे याला बोंड बोलतात, पण आमच्याकडे माझ्या माहेरीला आम्ही काजूच बोलतो. आणि यावर्षी मी हा काजू अजिबात नावा पण नाही केला. जो झाडावर आहे तो आपण खाऊन बघूया. घरी जाऊन तुम्हाला मी दाखवेल खाऊन धुवून वगैरे. हे असं काढून टाकायचं. जर तुम्हाला हवं असेल तुम्ही घरी कोण खात असेल तुमच्या तर नेऊन मी खाऊ शकताय बघा. आणि हा काजू आपण न्यायचा ओरिजिनल आपला काजू मस्त त्याची. त्याची बी थोडीशी लहान आहे. काजू हे कलेक्ट करायचे. किती महाग आहेत बाहेर काजू. पत्र्याखाली कागद हे बघा. आपण भाजून पण घरामध्ये खाऊ शकतो. मला आवडतं बघा. हे बघा. बघा किती पिकलाय. मी यावर्षी खाल्लं नाही. एकदा तरी नवं करायचं असतं. त्याच्याने थोडा घशाला त्रास होतो. पण एकदा तरी वर्षातून एकदा तरी हे फळ नवं करायचं म्हणून मी आता हे घेऊन जाते घरामध्ये कापून खायला. ऐक नको कापून मीठ लावून खायचं मस्त लागते. फक्त जरा घशाला थोडं आता ह्या पातेऱ्याखाली पण हे सगळं पडलंय ना, ह्याला पातेऱ्या बोलतात. पानं असतील. ह्या पातेऱ्याखाली पण सगळं जास्त बिया साठलेल्या. काठीने साईडला पातेऱ्या केला ना, मग त्याच्यामध्ये पण खाली काजू पडलेले दिसतात. काजू खायचा असेल ना तर झाडावर काढूनच खा. पडलेला खाऊ नका. कारण जंगलामध्ये भरपूर प्राणी पक्षी असतात. मग ते साठवून बिटून ठेवलेले असते ना, त्याच्यामुळे. झाडावर आमच्या आहेत त्याचा उद्याला सकाळला पडतो खाली. सकाळला आता हात झाले खराब. त्या वर पिशवीला मम्मा इथे काजू आहे बघ वरती. आणि इकडे काजू आहे. इथे पण आहे. असू दे हाय ना. एक दिसलाय ना पिशवी बघा. पिशवीला बघून हसू नका. काजूचीच पिशवी आमची. चिक लागलाय सगळा पिशवीला. पटकन पडला. ते मेहंदी दाखवायला तुझी नाही आले. हे बघा हा मस्त काजू भेटला तिकडे. हे बघा एक ओली काजू भेटली. कारण आम्ही थोड्या ओल्या काजू पण नेल्या असल्या. ह्या ओल्या असतात. त्याची भाजी करतो आपण. आणि हे जे सुके आहेत त्याचे आपण ते ड्राय काजू बनवतो. आणि हे आमचं झाड आहे आंब्याचं. बघा माझ्या सासूबाईंनी लावलेलं. ते खूप छान होतं जेव्हा माझं लग्न झालं. आंबा लागले ह्याला. दाखव. हे बघा हे आमचं आंब्याचं झाड आहे ना. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा असं एवढं होतं. लहान होतं. आणि आता चांगलं झालंय. गेल्या वर्षी 1-2 लागले होते ना काहीतरी ह्याच्यावर. तोतापुरी आंबा आहे हा वाटतं. पायरी सॉरी. पायरी आंबा आहे हा वाटतं. पिकल्यावर खूप छान लागतो खायला. आणि ह्या वर्षी तो थोडासा मला वाटतं 1 डझन किंवा 1.5 डझन आंबे ह्याच्यावर भेटतील. 2 डझन आंबे आपल्याला भेटतील. पण ते पिकतील कधी हे सांगू नाही शकत. हो अगं बाई मला वाटलं पिकला. काउंट कर किती येते. आजीनी तुझ्यासाठी लावून ठेवलाय आंबा. तुझ्या आजीनी. थँक्यू बोल आजीला. आपली आईनी लावलाय आंबा तुझ्यासाठी. तू खायला पाहिजे ना म्हणून तुझ्यासाठी लावून ठेवलाय. रेश्मा आई. हे बघा किती भारी वाटतात. इथे तर घडानी दिसतात मस्तपैकी. वाव. आपण फोटो वगैरे काढू. हे बघा हे आमचं मस्तपैकी असं आंब्याचं झाड तर लागलेलं आहे बोलली तुम्हाला. आणि हे पण एक काजूचं झाड आहे आमचंच आहे. ते लागलं नाहीये. आणि फायनली मी आमच्या झाडामध्ये बरोबर आलेली. हे खैर आहे ना.
हे बघा ही दाखवते. हे खैराचं झाड आहे आणि हे खैराची झाडांचं पण आमच्याकडे हे घेतलं जातं ना उत्पन्न. ते बी गाजर. हा आपलाच खैर आहे. हो इथलं भाग म्हणजे आपलं सर्व. खैराचं काय मला समजत नाही. हा बांबूचं झाड आहे, हा खैराचं झाड आहे. चला मॅडम साहेब, मॅडमची बाग आहे ही. मिथिला मॅडमची ही बाग आहे. चल चल चल. काटे काटे मला झोपू दे. काटे झोपायला जागा नाही घरी. दिवसभर उन्हाळत होतीस इथे. मँगो बरोबर फोटो नाही काढलेला तुझा. काजू. ती पण काजू आहे ना. आता त्या काजू आपल्याला काढायचं नाही ना काय. आता कुठं काढायला काय? मग चला जाऊया. ते काजूकडे बघून तरी ये. आता काय बघणार. पडले तर उचलूया. चालेल. अरे वा कुठून जंगलात आल्यावर दमायला होते पण जाम. तुम्ही उठला होईल त्या कसं या पाहिजे ना. नुसतं काढायला भेटलं. ऊन असतं भरपूर ना. तर मला पुढे अब हा नवीन काजू रोप होतोय बघ. कुठे आयते हा बघ. नवीन होतोय. 10 वर्ष जातील त्याला व्हायला. अरे लवकर होती. मी पुढे होतो ना मग तू पाणी पाठवून ये. पातेरा कसा वाजतो बघा. चराचर उलटी पडली होती. कुठे जाऊ नको. मला रस्ता माहिती या तुम्ही इकडून पहिले. तुम्ही ट्रेन आहात ना. आहे. जाणार ही सगळी खैराची झाली. खैराट आहे खैराट. सैराट. जसं सैराट तसं खैराट. ही बघ काट्या बिट्यातून चालते. खाली बघ ना बाबू. ही काट्यांची झाड आहे सगळी. पाय वरबाडून घेशील. काजू गोळ जमव. चल काजू जमवून दे. हे पण आमचंच काजूचं झाड आहे जे मी विसरली होती. आता व्हिडिओ करून ठेवते म्हणजे नेहमी लक्षात राहील. बघायला तरी होईल. हा पण आमचाच काजू आहे. इकडून वरतून रोड आहे. गाड्या जातात वरून. आमचाच काजू आहे. लक्षात ठेवते व्हिडिओ तरी बघून. हा पण आमचा काजू आहे. हे तर लोकांचं समजून येणार नाही मी ह्याच्यावरती कधी आली तर. आता उंदीर गेला. कुठे हा उंदीर नाही तो. बाटलीवर पाणी पाणी वाटलं. झाडावर नदी झाडावर नदी कशी असेल. नदीत झाड असेल. आता ते वरती घर कोणी शिकवलं तुला झाडावर नदी. आमच्यामध्ये पण आहे आणि खजूरकडे पण आहे. सुरतचे अंबर दाखवतो मला. आपण ते झाडावर नदी नदी चला पोपळे झाला दुसरा कसा झाला कसा दुसरा झाला. कसला फोपनीस. मला वाटलं कोकम ते कोकम माहिती काय. कोकम म्हणजे दुसरी बारकी फळ आली. झाडावर झाड नदीचं पाणी हे झोटी कोजबी कोजबी. खाली बघ. लाल लाल घर लाल लाल घरांची. आता एक्झाम संपली. रिझल्ट लागला. सुट्टीला आले आणि आता पोयम बोलते. बोलायला सांगितलं कधी बोलत नाही. घरी लाकडं जमा कर चल चुलीसाठी. उद्या लाकडा नाही येऊया हा. उठू तेव्हा. झोपा पूर्ण होतील तेव्हा ना. दमली. पूर्वीची लोक कशी जंगलात बिचारी दिवस रात्र दिवसभर काम करायची. आमच्या इकडे जंगलामध्ये ना हे असतात. कोण असतात. रानरेडे असतात. तर ते झाडं वगैरे लावलेली असतात ना ते उकरून काढतात. येतात रात्री वित्रीचे. त्याच्यामुळे इकडे संध्याकाळचं यायला भीती वाटते. म्हणून आम्ही आता काजू न जमवताच चाललोय. मग ते सकाळी येतील बाबा तेव्हा जमवून नेतील. हा लावला होतात काय तुम्ही. काजूची झाडं तशी होतात सारास. म्हणजे असं हे पण आपलेच आहेत. काय यार काय लक्षात नाही राहते. ही सगळी अशी एकदम हे सरळ जागा आहे. काय लक्षात राहणार कोणाची कुठे कोणाची कुठे.
1000 वेळा बघितलं तरी पण समजत नाही, कायच कळत नाही. कुठे घेऊन जायचे, जागा जमीन पण आपली झाडं आहेत ती जरा काय खायला वगैरे भेटतो ना सीझनला, ते तरी लक्षात ठेवले पाहिजे. पण दाखवणार आहे पण नाही ना नंतर पाठीमागे व्यवस्थित. हे बघा मुंग्यांचं वारूळ कसं बनवलंय. प्रत्येकाला बरोबर हे आपलं घर कसं बनवायचं बरोबर देवाने प्रत्येकाला अक्कल दिली आहे. दरवर्षी लागतो तो आंबा बिचारा. दरवर्षी आपल्याला जरी कुठले आंबे नाही आले तरी तो आंबा आम्हाला आंबे देतो, थोडेफार तरी डझन भर तरी वगैरे खायला. पण यावर्षी तो नाही लागलाय. त्यांचं पण काय असेल ना झाडांचं दुःख, त्यांचं दुःख त्यांनाच माहिती, आपल्याला कसं माहिती पडेल. आता पाऊस पडणार आहे. फळांचा राजा आंबा. पाऊस पडणारच आहे की एवढी गरमी होते ना गावाला, खूप जास्त ऊन पडतोय बापरे. आम्ही आलो वारा खाण्यासाठी. आम्हाला वाटलं की गावाला गेल्यावर जरा बरं वाटेल, तिकडे मुंबईला गरमी होत होती म्हणून. पण गावाला आल्यावर त्याच्यापेक्षा 4 पटीने जास्त प्रखर ऊन पडलंय आणि जास्त गरमी होती, म्हणजे वाराच नाही लागत आहे अजिबात. मम्मी ऐक, आता सोबत पाऊस पण येणार ना. आई आई वरती रेनबो बनणार आहे. तुला कसं माहिती? तुला सगळंच माहित असतं. आता कुठे आहे? रानात नाही का? यार, पूर्ण काठी लागले तोंडावरून. काटे लागले? हा, तू तर गावकरी आहेस, आता बोललीस मी गावकरी आहे, काटे लागणारच ना. घरी नाही जायचं, इकडंच राहायचं आता. बघा आहे मस्तपैकी. कुठे जातो ते मी नाही सांगू शकत, पण रोड आहे एवढा नक्की. आता आमची झाडं बघून आम्ही आलेलो आहे, मस्त वाटलं. मी आल्यापासून गेली नव्हती. अजून काय आहे पुढं? हा, ती आम्ही लॉकडाऊन मध्ये झाडं लावली होती, पण तिना काही जीवच नाही लागला. 4 वर्ष आम्ही शिंपलं, पैसे देऊन पण शिंपायला पण सांगितलं दुसऱ्यांना, आणि शिंपलेलं पण काय आले नाही, म्हणजे झाले नाही व्यवस्थित आणि जीवच नाही धरला काजूनी. जर झाले असते व्यवस्थित ना, जीव धरला असता तर ह्या वर्षाला लागले पण असते. पण आंब्याची काजूची झाडं लावलेली मेहनत आमची वेस्ट गेली. आता आमचा हा वाडीत जायचा रोड आहे आणि आमचं एक सुद्धा आहे माझ्या सासऱ्यांचं. एवढं हे दिसतंय ना, हे माझ्या सासऱ्यांचं घर आहे. तिथे तर कोण राहत नाही. आमचे बारके काका राहतात, पण ते पण मुंबईला असतात, मुंबईला राहतात. म्हणजे सासऱ्यांचं जन्मघर आहे. आम्ही दुसरीकडे घर बांधलं आहे आता मस्तपैकी. हे बघा जवळच लागलेत. आमचे नाही, ते दुसऱ्या काकांचे आहेत. तिला झाली पुढे, कंटाळा आली ते आता. इकडे पण वरती झाड आहेत, दाखवते तुम्हाला. लॉकडाऊन मध्ये लावलेली मस्त आहे फुल. हे मस्त आहे, जरा डबल ह्याच आहे. आपल्याकडे ते पातळ आहे. सगळी मेली आमची झाडं. आमच्या झाडांनी जीव धरलानीच नाही एवढं. त्यांची चांगली काळजी घेऊन पण, शिंपायला माणूस लावून पण. हा आपला ना एक झाड आंब्याचा. काय किती वर्ष झाली? 4-5 वर्ष झाली त्याला, तरी पण. खूप काजू होते. मी बाबांना
माझ्या मिथिलाचे फोटो पण आहेत या झाडांबरोबर लहान असतानाचे एकदम. तिकडे पण हे बघ, मला आधीच काजू भेटला. जमू 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 किती पडलेत बघ, बोंड पडलेत. मी काजू काढते, ते बघ तिथे पण आहे. वरती पण आहेत. बाबा काजू भेटलं. जमव काढ. तिथे काजू आहे ते आण. ते आण. तुला कशाला आणले आहे? काजू जमवायला तुला आणले, मला सांगतेस? घरे घे. झाडाजवळ नदी. मगाशी बोलत होतीस का झाडावर नदी, आता बोलते झाडाजवळ नदी. काय नक्की बोलायचं काय तुला? इटुकली चिटुकली लाल लाल घर. की नदीत झाडं बोलायचं? इटुकली चिटुकली लाल लाल घर, लाल लाल घरांची हिरवी दार, अशी काजू जमवून ठेवायचे. चापाची पाट, कशी ना पोळी वाट, खायचे. निराशार पाण्याचा चोकताळ काठ. आभारात काढले पक्षी चार, उगवत सूर्य डोंगराआड. रंगीत फुलांनी सजलं रान, पहा माझं चित्र झालं की नाही छान. लाईक, सबस्क्राईब and comments for me, no mommy. छान छान कमेंट करा, व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. तुम्ही पण असं जाता का तुमच्या बागेमध्ये, जंगलामध्ये, झाडांमध्ये? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सगळेच जातात ना. सगळेच जातात, सगळ्यांनाच आवडतं जायला. ती पण वाटते म्हणायचं हात घालायला, पण असा विचारायचं नाही. उभा नको बोलू म्हणजे. झाडाजवळ नदी, नदीत पाणी. तुझं नदीतलं पाणी आता बंद कर. नदीत पाणी, झाडावर कॅश्यू नट्स. मम्मी झाडावर चढ जरा. हा झाडावर चढ. ठीक आहे, घे. घेऊन आलो ना आपल्या झाडावरून, ते मी तुम्हाला दाखवते. काही काही लोक उकडून पण खातात, पण आपण असेच हे खाणार आहे. काजू आहे. बोंड बोंड आमच्याकडे मम्मीकडे आम्ही याला काजूच बोलायचो. त्याला पण काजू बोलायचो. आणि ते खाली त्याचे लागतं ते काजूचे घर, त्याला पण काजू. हे आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे, तर त्याला कापूया मस्तपैकी आणि मीठ लावून खाऊया. आम्ही तेच कापून घेते. आंबट असतात, गोड असतात. असे कापायचे मस्तपैकी, मीठ लावून खायचे. मीठ लावायचं त्याला. याला काप ना असं. गोड असेल ना तर एवढा घशाला त्रास नाही होत, पण कच्चे नाही खायचे. मग ते खाकटा बोलतात त्याला, कच्च्या काजूला आम्ही खाकटा बोलतो. तर कच्चा काजू खाल्ला ना तर घशाला मग जरा ठुसठुस लागते, दुसरं काय नाही. त्याच्यावर मीठ टाकूया आपण जरा. येस. गेली बाबू आतमध्ये. येस आहे रे. आ मीठ आणते टाकायला. आता मीठ टाकतोय. ह्याच्यावरती थोडं आपण मीठ टाकूया. तू नको ग, खारट करशील. नाही. तर त्याच्यावर आपण मीठ टाकलेलं आहे मस्तपैकी. आता तुम्हाला खाऊन दाखवते मी. मस्त लागतो खायला. टेस्ट करायचं वर्षातून एकदा तरी.
ऋतुताई काजू पाहिजे काय? हो ऋतुताई काजू हवाय? भाजी चांगली कुठे गेली मम्मा? मीठ जाऊन